तर कोरोनासारख्या विषाणूने अखेर भारतामध्ये शिरकाव केलेला आहे। चीनमध्ये या कोरोनासारख्या विषाणूने हाहाकार माजवलेला आहे। रुग्णांमधल्या आणि स्मशानांमध्ये रांगा लागलेल्या आहेत। जगाचं टेन्शन वाढवणाऱ्या याच कोरोनासारख्या विषाणूने भारतात आता शिरकाव केलेला आहे। या विषाणूचा पहिला रुग्ण हा भारतात आढळला असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। बंगळुरूमधल्या एका रुग्णालयात एका 8 महिन्यांच्या मुलीला HMPV व्हायरसची लागण झाली। भारतातली HMPV व्हायरसची ही पहिलीच केस आहे। मात्र सरकारी लॅबमध्ये याची चाचणी केली नाही असं स्पष्टीकरण आरोग्य विभागानं दिलं असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे। मात्र आता भारतात या नवीन व्हायरसचा शिरकाव झालाय। HMPV विषाणूच्या सर्वाधिक केसेस 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक आहेत। रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका जास्त आहे। HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो। लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो। मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो। दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारख्या आजार असलेल्या मुलांना याचा सर्वाधिक धोका आहे। तर पुन्हा कोरोना आलाय, लहान मुलांना कसं सांभाळायचं हे आपण पाहिलं। मात्र चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या विषाणूचा उद्रेक बघायला मिळतोय। त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट झालंय। राज्य सरकारने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना सुद्धा जारी केलेल्या आहेत। तर कोरोना उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता असल्यानं राज्याच्या आरोग्य मंडळानं सर्व रुग्णालयांना पत्र पाठवलंय। महाराष्ट्रात आतापर्यंत HMPVचा एकही रुग्ण आढळलेला नाही। मात्र नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासूनच बचाव करण्यासाठीच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत। एकंदरीत आता कोरोनासारखा विषाणू राज्यात शिरकाव करतोय, त्यामुळे संपूर्ण राज्यात सुद्धा अलर्ट देण्यात आला। महाराष्ट्रात अद्याप कोणता रुग्ण नाही आहे। बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर माहिती। डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळायला हवं, कारण कोरोना आलाय। कुणाशीही हस्तांदोलनही करू नका। सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका। ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका असंही सांगितलं जातंय। कोरोना आलाय, त्यामुळे काय टाळायला हवं हे आपण पाहिलं। मात्र चीनच्या कोरोना सदृश्य व्हायरसने चीन आणि मलेशिया या ठिकाणी धुमाकूळ घातला। लाखो नागरिकांना या नव्या कोरोनाची लागण झाली। रोज शेकडो नागरिकांचा मृत्यू होतोय आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा आरोग्य विभाग सतर्क झालाय। सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचं नियमित सर्वेक्षण करा हे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागानं दिले। तर राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना आता या संदर्भात मात्र सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। तर नागरिकांनी सावधगिरी बाळगावी अशा सूचना सुद्धा आरोग्य विभागानं दिल्या आहेत। तर एकंदरीत आपण पाहतोय चीनच्या नव्या कोरोनानं धडकी भरली असल्याचं आपण पाहतोय। एकंदरीत जर आपण पाहिलं तर संपूर्ण राज्यभरासाठी गाईडलाईन्स सुद्धा जारी करण्यात आलेल्या आहेत। तर केवळ देशातच नाही तर जगभरात कोरोना थैमान घालू शकतो, कारण आता मलेशियामध्ये सुद्धा कोरोनाची एंट्री झालेली आहे। हा नवीन व्हायरस आहे आणि त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। तर जरी आता या गाईडलाईन्स समोर येत असल्या किंवा एक रुग्ण सापडला असला तरी सुद्धा काळजी करण्याचं गरज नाहीये। जे सरकारच्या गाईडलाईन्स आहेत त्याचं केवळ पालन करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या। पुढची बातमी तितकीच महत्त्वाची आहे, कारण दिवंगत मीनाताई ठाकरे यांचा आज स्मृती दिन आहे। त्यानिमित्त आता उद्धव ठाकरे यांनी मीनाताई ठाकरे यांना आदरांजली वाहिलेली आहे। तर शिवाजी पार्कमधल्या मीनाताईंच्या स्मारकाला त्यांनी अभिवादन केलं। रश्मी ठाकरे याशिवाय आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मीनाताई यांना आदरांजली वाहिली। तर आपण पाहतोय मीनाताई ठाकरे यांना आदरांजली वाहण्यात आली। मुंबईमधल्या शिवाजी पार्क या ठिकाणची ही दृश्य। उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी मीनाताई ठाकरे यांना अभिवादन केलं। त्या दरम्यानची आपण ही दृश्य पाहतोय। मोठ्या संख्येने शिवसैनिक सुद्धा या दरम्यान उपस्थित राहिले असल्याचं बघायला मिळालं। तर ठाकरे सेनेचे काही महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेते सुद्धा या दरम्यान उपस्थित राहिलेले आहेत। शिवाजी पार्क या ठिकाणची मुंबईमधली ही दृश्य आजची आपण पाहतोय। आज मीनाताई ठाकरे यांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे। त्या दरम्यानची आपण ही दृश्य पाहतोय।
स्वतः उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचले असल्याचं बघायला मिळालंय. दैवज्ञ हितवर्धक महिला भजन मंडळी. तर इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी संपूर्ण राज्यात घडताय, खास करून राज्याच्या राजकारणात घडताय. या संदर्भातल्या सर्व बातम्यांचा घेऊया धावता आढावा. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा फोन आलेला आहे. इन्स्टा अकाउंटवरून धमकी देणाऱ्या हितेश भेंडे या तरुणाचा शोध ठाण्यातील श्रीनगर पोलीस घेत आहे. 24 वर्षीय हितेश हा वारलीपाडा या ठिकाणचा रहिवासी आणि त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात आता परभणीमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनोज जरांगेंवर बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सलग दुसरा अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आणि याआधी ओबीसी बांधवांकडून परळी पोलीस ठाण्यात जरांगेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातून 60% कपात करण्याचा निर्णय अन्यायकारक आहे असं माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावरती महायुतीने टाकलेला हा दरोडा आहे असा आरोप त्यांनी केला. हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारणार